नमस्कार मंडळी. अर्चनाज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण आज अगदी एकाच वाटणात बांगडा फिश करी तयार करणार आहोत. चला तर मग आपण चविष्ट अशी संपूर्ण फिश थाळी बनवायला सुरुवात करू. परंतु त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता बांगडा फिश करी तयार करण्याचं सगळं साहित्य बघितलं आहे. बघा, इकडे असं चमचमीत फ्रेश असा ताजा बांगडा घेतलेला आहे. आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. साहित्य काय काय घेतलं आहे ते आपण बघूया. ओलं नारळ घेतलं आहे आपण अर्धी वाटी, ते चांगलं खवून घेतलं आहे आपण. आणि लाल मिरची, धणे आणि त्रिफळ हे आपण कोमट पाण्यात भिजवून ठेवलं आहे एक अर्धा तास. आणि कोथिंबीर घेतली आहे, अद्रक लसूण घेतलं आहे आणि एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्तपैकी बारीक त्याची पेस्ट तयार करून घेऊया. आणि थोडी त्यात आपण हळद ॲड करून घेऊया आणि मस्त बारीक वाटून घेऊया. मिक्सरला लावून घेतलं आहे आपण. सगळं साहित्य बारीक वाटून झालं की लगेच गॅस चालू करून त्यावर आपण मातीच्या हंडी ठेवणार आहोत. मातीच्या हंडीमध्ये आपण आज बनवणार आहे बांगडा फिश करी. ते भांडं चांगलं तापून घ्यायचं आहे पहिले. त्यातलं पाणी थोडं सुकलं की मस्तपैकी आपण त्यात तेल ॲड करून घेऊया. तेल पण चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. आणि मग आपण जे वाटण बनवलेलं आहे मस्त बारीक वाटले. बघा किती सुंदर दिसतंय. वाटणाला कलर पण खूप छान आलेला आहे. मग आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचे वाटण. तेलावरती फ्राय करायचे थोडं 5 मिनटं, जास्त पण नाही. फिश करीचं वाटण जास्त आपल्याला फ्राय नाही करायचे, थोडंसंच. कारण की ते सगळं आपण ओल्या नारळाचं वाटलेलं असतं ना, त्यामुळे जास्त नाही फ्राय करायचं. फक्त तेलावर घालायचं, थोडं ढवळायचं आणि मग त्या आपल्याला इच्छेनुसार पाणी ॲड करायचं आपल्याला लागेल तेवढं. आपण ही जास्त पातळ पण नाही करणार आहोत ग्रेव्ही, थिकच ठेवणार आहोत आपण. आणि बघा, आता चांगलं तेल सुटले आपल्या वाटणाला आणि आपण त्यात मस्तपैकी पाणी ॲड करून घेऊया. मस्तपैकी आपलं तेलावर चांगला मसाला फ्राय झाला आहे. मग आपण त्यात थोडेसे कोकम टाकूया. कोकम टाकून मग लगेचच आपण त्यात पाणी ॲड करूया. वाटणाचंच पाणी आपण ॲड करूया. आणि अजून वरून थोडं लागलं तर आपण ढवळून बघूया अगोदर, लागलं तरच ॲड करूया. बघा किती छान घट्ट असं वाटण आपलं मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. आणि मातीतल्या भांड्यातलं खूप छान चव येते. अजून थोडं पाणी टाकूया आपण, ढवळून घेऊया छानपैकी. आणि आपली ग्रेव्ही तयार आहे. आपण आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि चांगली उकळी येईपर्यंत एक चांगली दणदणीत उकळी काढूया आपण. त्याला उकळी आली की मगच आपण त्यामध्ये बांगडा ॲड करणार आहोत. झाकण ठेवूया. तर बघा किती सुंदर उकळी आलेली आहे आणि एवढा सुंदर सुवास सुटलेला आहे. सगळं घरभर त्याचा वास पसरलेला आहे. आणि मग आपण त्यामध्ये स्वच्छ केलेले बांगडे टाकून घेऊया, एक एक करून सोडूया आमटीमध्ये. आपण बांगडा करीमध्ये सगळे बांगडे हळूवार हाताने सोडून घेऊया आपण. आपले सगळे बांगडे सोडून झालेले आहेत. आणि आता थोडंसं मीठ अजून ॲड करणार आहोत. मला कमी वाटलं म्हणून आपण थोडं मीठ अजून ॲड करणार आहोत. आणि एकदाच आपण थोडंसं हलक्या हाताने ढवळून घेऊया. जास्त हलवायचं नाही. एकदम मच्छी ॲड केली सारामध्ये की मग जास्त हलवा करायचं नाही, नाहीतर मग मच्छीचे तुकडे होतात आणि सगळे काटे मोकळे होतात. सगळ्या सारामध्ये काटे होतात. त्यामुळे हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचे पळीने. आणि फक्त आपण बांगडे घालले तेव्हाच थोडंसं हलवायचं, परत हलवायचं नाही आहे. आणि मस्तपैकी वाफ काढून घ्यायची. बघा किती सुंदर आपल्या कालवणाला
मस्तपैकी करीला कलर आलेला आहे. वरून कोथिंबीर घालूया आपण आणि आपली बांगडा करी तयार आहे. कलर छान खूप आला आहे आणि चवीला पण अप्रतिम लागते. अशी केली तर तुम्ही नक्कीच करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी पापलेट एकीकडे फ्राय करून घेऊया. मॅरिनेट करून ठेवलेले ते आपण कुरकुरीत फ्राय करून घेऊया आणि आपली थाळी रेडी करूया. तर बघा, आपल्या थाळीमध्ये बांगडा करी आहे, ज्वारीची भाकरी आहे, गरमागरम वाफाळता भात आहे आणि तळलेलं पापलेट आहे. तर या मंडळी सर्वांनी जेवायला. रेसिपी आवडली